पदभार स्वीकारल्यानंतर मंत्री संजय शिरसाट ऍक्शन मोडवर आलेत। संभाजीनगरमधील मागासवर्गीय मुलांच्या शासकीय वसतिगृहाला शिरसाटांनी अचानक भेट दिली। यावेळी बिअरच्या बाटल्या, तुटलेल्या खिडक्या पाहून शिरसाट संतापले। पदभार स्वीकारल्यानंतर सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट ऍक्शन मोडवर। संभाजीनगरमधील मागासवर्गीय मुलांच्या शासकीय वसतिगृहाला शिरसाट यांची अचानक भेट। यावेळी संजय शिरसाट यांना वसतिगृहात कपाट उघडताच बिअरची बॉटल दिसली। निकृष्ट दर्जाचं जेवण, अस्वच्छ टॉयलेट, तुटलेल्या खिडक्या पाहून शिरसाट संतापले। यानंतर मंत्री संजय शिरसाट यांनी अधिकाऱ्यांची कानउघडणी केली। आता किती दोन आहेत सर, दोन ते एक निकाळे मॅडम आहेत आणि एक डनसावंत मॅडम आहेत। हां. मॅडम आणि ते निकाळे मॅडम आहे, आरती वृत्ती उतरायची त्यांची कुठे आहे त्या आहे वाटतं, आहे। अच्छा अच्छा, मी येतो त्यांना म्हणा भेटायला येतो, हा गुच्छ घेऊन। लाज नाही वाटत तुम्हाला लोकांना? सांगा त्याला। हे असं पाहता तुम्ही लोक? थोडी तरी लाज ठेवा ना, थोडी तरी राहून दाखव बरं, एक दिवस इथं राहून दाखव। मस्ती करायला पाहिजे तुम्हाला, फक्त पैसे खायचेत का त्यात आणखीन काही? थेट कारवाई करणार असल्याचा इशारा संजय शिरसाट यांनी दिलाय। तुम्ही कधी येत असा इकडे? मी 10:30 पर्यंत येते सर इथे संध्याकाळपर्यंत। का अवस्था का अशी? सर दुरुस्तीचा प्रस्ताव पाठवलेला आम्ही। कधी पाठवलाय? 2-2.5 वर्ष होत आहेत। दुरुस्तीचा प्रस्ताव पाठवून 2.5 वर्ष झाले म्हणतात। मग काल आज पेपरला बातमी आली 2.5 कोटी तुम्हाला मंजूर आहे, ते कसले आहेत? ते ह्या दुरुस्तीचे आहेत सर। मग ते कुठे आहेत? अजून प्रशासकीय मान्यता प्राप्त झालेली सर जुलै 2024 ला, परंतु निधी अद्याप प्राप्त झाला ती अशी यांची अवस्था आहे। म्हणून आता हे सगळ्या अधिकाऱ्यांचा सुद्धा यांचा गय केले जाणार नाही, यांच्यावर कारवाई केली जाईल। वसतिगृहात जनावरं देखील राहणार नाहीत अशी अवस्था संजय शिरसाट यांनी खडसावलं। आता जर पाहिलं तर या ठिकाणी ज्यांच्याकडे हा चार्ज आहे, एक मॅडम 2-4 दिवसापासून सुट्टीवर आहे। एक मॅडम आता तिला मी येणार आहे हे माहीत असून सुद्धा आतापर्यंत ती आलेली नाही। आणि मी जे हॉस्टेलचे जर रूम जर पाहिलं तर जनावर सुद्धा तिथे एक दिवस राहील की नाही अशी शंका आहे। संजय शिरसाट वसतिगृहात गेले ते चांगलं, दम देऊन समस्या सुटणार नाही, अंबादास दानवेंचा टोला। त्यांनी गेलं चांगलं केलं, परंतु दम देऊन काम संपणार नाही। आठवड्याभरात त्यांनी ज्या ज्या सूचना दिल्या त्याची अंमलबजावणी होती का? पुन्हा 1 आठवड्याने त्यांनी करावी किंवा तुम्ही तरी करावी, म्हणजे मंत्र्यांचं किती अधिकारी ऐकतात हे आपल्याला कळेल।